हे माठ्या, कळतंय का कोण आली ती? नाही, ओळख ना, ओळख. अरे हे काय कोड आहे? एक बाईचे कपडे घातलेली, एक बाई सारखी, तिला दाढी फुटली आहे मध्ये. काय कोड आहे? कसं ओळखायचं तुला? कोण आहेस तू? मामाने पाठवली लेकीला आंब्याच्या पेटी बरोबर. त्याला पाठवायचं? अरे वा, पाठवलंय. वा 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 वा, छान. अरे घाबरून मिल्कशेक झालं होतं तुझं. तुला काय वाटलं? तू मला घाबरवशील? हो, तू घाबरला होतास हे मान्य कर दादा, प्लीज. वहिनी बघ ना, मारतोय मला. अरे दादा, तुमच्या सगळ्यांची आठवण येत होती मला, म्हणून आले. प्रॉब्लेम आहे तुला काही? नाही, ती आता राहणार आहे 20 दिवस माझ्या कंपनीसाठी म्हणून. 20 दिवस नहीं कौन सहन करना रे भाई? तुम बोलो ना, आंबा तुमने रखा ना, मस्त काम किया हमारा. अभी तुम्हारे को कैसा जाने का हमारे को बोल दो, हम आपको भेज देंगे उधर. कैसा? बरं ऐका ना, मला कोणी जेवायला देणार आहे का हे जे काय तुमचे टोमणे आहेत त्यावरच मी गोड मानून घ्यायचे सगळं? चल बाबा चल, वाढते याला, नाही तर डोकं खात राहील माझं. मे आय कम इन मॅडम? कम इन. मॅडम, सगळी कामं झाली आहेत, मी निघू का? ते सर्वेचं काय झालं? उद्या सकाळी देते नक्की. मला त्याचा एक रिपोर्ट हवा आहे. उद्या सकाळी आल्यावर आधी ते काम कर, मग बाकीचं सगळं कर. येस मॅडम. वन सेक 2 मिनिटं आहेत ना तुला? म्हणजे विचारायचं होतं तुला एक. बोला ना. तू सकाळी फोनवर बोलत होतीस तेव्हा मी ऐकलं, म्हणजे माझ्या कानावर आलं. हां, काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे काही फायनान्शियल क्रंच वगैरे? हो, जरा आहे. अच्छा, यू कॅन टेल मी. म्हणजे काही घरी काही कोणी आजारी किंवा असं काही? नाही नाही, आजारी नाही आहे कोणी. काय मॅडम, मी लहानपणापासूनच गरिबीत वाढली आहे. हां, पण तरी मला असे चांगले कपडे घालणं, चांगल्या ॲक्सेसरीज, चांगले परफ्युम्स या सगळ्याचा खूप शौक आहे. आई वडिलांचं अंतरुण लहान असलं तरी माझे खूप मोठे पाय. त्या नादात जरा आहेत कर्ज, पण फेडेन मी, फेडेन. कर्ज आहेत? अगं मग तू फक्त फायदा ॲप ट्राय कर ना, सिम्पल. नाही, नको मॅडम. का नको? ऐक, मी काय सांगते ऐक. आपले लाखो सबस्क्रायबर्स आहेत, हो की नाही? जगभरातले सेलिब्रिटीज, मोठी मोठी माणसं, ॲक्टर्स एंडोर्स करतात आपला ॲप. म्हणजे आपण 5 स्टार रेस्टॉरंट उघडायचं आणि आपणच उपाशी राहायचं, याला काहीच अर्थ नाही ना. तसं करतेस तू. यू शुड गिव्ह इट अ ट्राय. आहे मॅडम, गरिबीत वाढले असले तरी लहानपणापासून हुशार आहे मी. करेक्ट. मग ती तुझी हुशारीच खेळात वापर. बघ, लवकर श्रीमंत होशील. गेम खेळून जर लोक श्रीमंत होणार असती तर जगात गरिबीपेक्षा श्रीमंती जास्त असली असती, नाही का? आणि बाकी काही असो वा नसो, सध्या सगळ्यांकडेच एक मोबाईल आणि डेटा पॅक हा असतोच ना, आणि त्यावर कित्येक ॲप. या, यू राईट. मला एवढं कळलंय मॅडम, आपण ना लोकांना फक्त श्रीमंत करायचं प्रॉमिस देतो, पण खरं तर श्रीमंत आपण होत असतो. म्हणजे त्याशिवाय थोडी असलं असतं एवढं मोठं ऑफिस आपलं. नाईस. बिझनेस कळतो तुला. गुड, आय एम इम्प्रेस्ड. एका फिल्मचं वाक्य आहे मॅडम, कसिनो नेव्हर लुजेस. जुगाराचा अड्डा चालवणारा कधीच जुगार खेळत नाही मॅडम. तसंच मला पण जुगार खेळणारी नाही व्हायचंय, जुगाराचा अड्डा चालवणारी व्हायचंय, तुमच्यासारखं. येऊ मी मॅडम? सर एक मिनिट, थोडंसं काम आहे सर. त्या मोरीमध्ये त्या पाकिट मारायला का बसवले सर आपण?
तर काल त्याने पाकिट मारलं ना सर. ओ माय गॉड, पाकिट माराने पाकिट मारलं. वा, मग मुद्देमाल आपल्याला मिळवला का सर? आपण जप्त केला का तो? हो सर मिळवलं. मग सर तरी त्याला का बसवून ठेवले सर आपण? सर तुमची याची वाट बघतो ना सर. अगं बाई, लावणी करतो की काय तो? मग कशाला बसवलंय त्याला? सोडून दे, फालतू काम करतो उगाच. जैन सर. जैन काय अंगारे दुपारे काय चाललंय ते? सर अंगारे दुपारी नाही, ते पेनड्राईव्ह आहे. कसला? सर मगाशी सुहास साटमच्या बंगल्यातून एक माणूस आला, तो देऊन गेला. तुम्ही आता तुमच्या या बंगल्यामधल्या सगळ्या सीसीटीव्हीचं फुटेज मला देणार? हो, सांगतो ना. तुझ्याकडेच ठेव. याच्यातलं 9 तारखेचं रात्रीचं फुटेज चेक कर. सर या महिन्याचीच 9 तारीख ना? छे 6 महिन्यानंतरची 9 तारीख. कधीची असेल 9 तारीख? सॉरी सर. जर चेक कर. ओके सर. हे ओके सर काय? ओके सर काय? तू विचारणार नाही काय आहे? माहित नाही सर. मग विचार ना, का चेक करायचं असं विचार. का नाही विचारलीस? सर विचारलं असतं तर तुम्ही परत चिडला असता म्हणून. मग यानंतर लक्षात ठेव, नाही विचारलं तरी मी चिडतो. टॉस करायचा आणि मग ठरवायचं. सुहास साटमचा माणूस आहे विक्रम सबनीस, जो गेला बरोबर. 9 तारखेला रात्री तो ह्या बंगल्यावर होता. तो बंगल्यात आहे की बंगल्याच्या बाहेर गेला का बुर्र झाला, हे सगळं चेक करायचंय. आता सिरियसनेस कळला? ओके सर. चल. कॅसिनो नेव्हर लुजेस. स्मार्ट वाक्य, व्हेरी गुड. तिलाही तेच वाटलं, इम्प्रेस झाली होती. मग आता तिचा विश्वास बसलाय तुझ्यावर? अगदी तसं म्हणता येणार नाही, कारण रॉबिन सहजासहजी कोणावर विश्वास ठेवेल अशातली मला वाटत नाही. पण आपल्यावर ठेवेल, कारण तिलाही कळलं की तिच्यासारखी मी पण हरामखोर येते. हा, अगं तेच तर पाहिजे ना आपल्याला. कारण तू किती चांगली आहेस हे तिला वाटून उपयोगाचं नाही. तू किती क्रुकेड आहेस, हातबल आहेस, हे जर तिला वाटलं ना तर ती तुला जवळ करेल. व्हेरी गुड. चला, म्हणजे आजचा दिवस चांगला गेला असं म्हणायला हरकत नाही, नाही काय? हा, मी येतो, जरा बाहेर जाऊन येतो. कुठे? अगं एक जागा बघितली आहे. कशासाठी? कळलं का? काय सर? अरे माझ्या लग्नाची तारीख काढायला लावली होती ना, कळली का ती? काय सांगितलं होतं? विक्रम हसबनीसचं काय झालं ते बघायला सांगितलं ना, कळलं का ते? सर तेच नेमकं कळत नाहीये. मग एवढं काय झक मारतोस तू? नाही जमणार नव्हतं तर मला सांगायचं होतं ना. सल्लू मियाव, मी तुम्हाला कामच दिलं नसतं, मी दुसऱ्याला सांगितलं असतं कोणाला तरी. सर ऐकून तर घ्या ना. ऐकवा. हे फुटेज बघा सर तुम्ही. हे बघा, विक्रम बंगल्यातून बाहेर जायला निघाला. एक माणूस येतो, त्याला भेटतो, ते दोघ जण काहीतरी बोलतायत. हे बघा, आणि तो माणूस दोघ जण परत बंगल्यात जातात. हे कधी झालं? हे 11:56. पुढे? हा, तर पुढे ही गाडी तिथेच उभी आहे. आता तो माणूस, हे बघा सर, हा माणूस बाहेर आला, ती गाडी त्याने घेतली आणि निघून. हे किती वाजता झालंय? सर हे 12:12. म्हणजे विक्रम बाहेर पडलाच नाही? नाही सर, तो बंगल्यातच होता. परत कधी गेला? सर छोटा मुंह बडी बात, तोच खरा झोल आहे. सर मी पहाटेपर्यंत 1 सेकंद सगळं फुटेज चेक केलं. विक्रम हसबनीस बंगल्यातून बाहेर पडलाच नाहीये, तो बंगल्यातच होता. म्हणजे विक्रमचा खून सुहास साटमच्या बंगल्यावरच झालाय? म्हणजे? अगं म्हणजे आपण आता रॉबिनला किडनॅप करणार म्हटल्यावर तिला कुठेतरी ठेवावं लागणार ना. त्यासाठी एक जागा बघितली, कळलं का तुला? हो. आणि ती जागा म्हणजे कोणी आजूबाजूला नाही आहे, वस्ती नाही, नेटवर्क नाही, जास्त वाहनांची वर्दळ नाही, काहीच नाही. अशा जागेचं डील फायनल करून आलोय मी. कळते का? चल. हे दागिने कशासाठी? अगं आता हे सगळं करायचं
म्हटल्यावर पैसा तर लागणारच ना. आणि असं माझ्याकडे फार काही होतं अशातला भाग नाही. पण आता जे काही उरलंय ते म्हणजे वैजयंतीचं स्त्रीधन. तिच्या जिवंतपणी तरी तिला हे कामी आलं नाही. निदान तुझ्या कामी यावं अशी तिची इच्छा होती. पण आता तिच्या मृत्यूनंतर तिच्या मृत्यूचा सूड घ्यायला तरी हे सगळं कामाला येऊ शकतं. तुला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही म्हणजे काही हरकत नाही ना? कारण शेवटी तुझा या सगळ्यावर हक्क आहे. बाबा तुला माहिती आहे माझं उत्तर. आपल्या दोघांना या आईच्या मारेकरांना धडा शिकवायचा आहे. त्यासाठी जे लागेल ते करायला तयार आहे मी. सो काय विचार केलात मॅडम? विचार केला मी नम्रता, पण मला कळत नाहीये हे पुस्तकाचं एक्झॅक्टली कसं वर्कआउट होणार आहे. मॅडम मी ऍडजस्ट करेन. नाही म्हणजे तुम्ही जेव्हा सांगाल ना त्यावेळेला येईन मी. प्रश्न तो नाहीये, हा माझा पिंडच नाहीये. म्हणजे काही माणसं स्वतःबद्दल तासन तास न थकता बोलत राहू शकतात. मी नाही करू शकत असं. मी माझ्या कामातून बोलते. राहुल सुद्धा तुमच्याबद्दल हेच बोलायचं. त्याला हे सगळं खूप नीट माहित होतं. म्हणजे ते विचार करा, मग लोक प्रश्न विचारणार, त्याचा नीट विचार करा आणि मग त्याला अशी बेसिक उत्तरं न देता शुगर कोट करून अशी ड्रामॅटिक डिप्लोमॅटिक उत्तरं द्या. मला नाही जमत ते. मला या सगळ्याचं ना खूप दडपण येतं. माहितीये मला. माणूस कर्तृत्ववान झाला ना की तो अधिकच नम्र होतो. आणि मॅडम तुम्ही तर इतक्या लहान वयात इतकं काम केलंय, तुम्हाला स्वतःबद्दल बोलायला वेळच मिळाला नसेल. मॅडम प्लीज मला थोडं समजून घ्या. मी हे सगळं पैसे कमवण्यासाठी नाही करत आहे. माझ्या गेलेल्या नवऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी करते. प्लीज बस ना तू प्लीज. ठीक आहे, तुम्हाला प्रश्नाचा ताण येतोय ना मॅडम. मी नाही विचार. मी कुठलाच प्रश्न नाही विचार. म्हणजे मी फक्त तुमच्या सोबत असेल. म्हणजे तुम्ही कसं बोलता, कुणाशी बोलता, कामाचं प्रेशर कसं हँडल करता, या सगळ्या गोष्टी आहेत ना, मी फक्त ऑब्झर्व करेन. पुस्तकाबद्दल तुम्हाला एकही प्रश्न नाही विचारणार. आणि मग त्यासाठी मला अख्खा दिवस तुमच्या सोबत राहावं लागलं ना तरीही चालेल. अख्खा दिवस मी स्वतःच्या सावलीलाही माझ्या बरोबर राहू देत नाही. ठीक आहे नम्रता, करूयात आपण. मी संध्याकाळी फोन करून तुला इन डिटेल बाकीचं सगळं सांगेन. अर्थात पुस्तकाबद्दल मला इतकं काही विशेष वाटत नाही, पण राहुल मगरची शेवटची इच्छा म्हणून मी हे नक्की करेन. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. येऊ मी? येस. जोसेफ डिकोस्टा। क्या पंडित साहब, लॉन्ग टाइम नो सी। जरूरी काम था धंधे के बारे में। क्या धंधा फिर से शुरू होने वाला? शुरू होने वाला है। क्या बात कर रहे हो दादा? माल तुझ्या हॉटेलमध्ये पोहोचल, तो तू नीट लपवून ठेवायचा। मेरे हॉटेल में? हाँ, तो नीट डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे। लेकिन मुंबई के बॉर्डर पे तो नाकाबंदी है, माल आएगा कैसे? अरे येणार नाही, ऑलरेडी माल मुंबईत आलाय। जीसस, क्या? और इतना स्टॉक रखा कहाँ पे? जोसेफ, तो आम खाने से मतलब रखना रे, होटली क्यों गिन रहा है?
माल तुझ्याकडून डिस्ट्रीब्यूट होणार का नाही हे सांग. डिस्ट्रीब्यूशन का टेंशन मत लो दादा, वो हो जाएगा, लेकिन माल कब आएगा? वेळ आणि वखत मी सांगतो. बाय जोसेफ. बोल. काम झालंय मॅडम. माल डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. माणूस विश्वासाचा आहे. 100% आहे मॅडम. गुड. काय एक महत्वाची कामगिरी आहे. काय सेवा? ती सेवा तर तुला पार्थ हॉटेल माहिती आहे काय? स्टेशनच्या बाजूचं. हा तिकडे नॅपकिन पोहोचवायचे. सेवेचा मेवा मिळेल ना? अरे कस्तुरी, सेवा करेल तर मेवा मिळेलच ना. क्वांटिटी किती? आज ना साहेब, तुम्हाला बघितल्यावर मला ती सिंहाची गोष्ट आठवते. त्या सिंहाच्या गुहेत नाही का फक्त जाणारी पावलं दिसतात, येणारी पावलंच दिसत नाहीत. तसंच झालंय जरा. म्हणजे हा म्हणजे विक्रमची जाणारी पावलं दिसत आहेत, येणारी दिसत नाहीत ना. 9 तारखेच्या रात्रीचं फुटेज जेव्हा मी चेक केलं ना, त्यात दिसतंय असं की विक्रम फक्त आत गेलाय, तो गुहेतून बाहेर नाही आला. कारण विषय असा आहे ना, एकतरी गुहा नाही, हे राहतं घर आहे माझं. बरं, कित्येक गुहांना सुद्धा 2 रस्ते असतात, यायचे जायचे. मग घराला असू शकत नाहीत का? काय झालं? माझ्या घराला एक प्रायव्हेट एंट्रन्स आहे, भर पत्रकार परिषदेत सांगितलंय मी. मग त्या गेटवरचं CCTV फुटेज नाही दिलेत? बंद आहे. का? डिसेबल केलंय. का? निलंजनाच्या आणि माझ्या रिलेशनच्या सुरुवातीच्या काळात ती तिकडून ये जा करायची आणि तिला कोणी बघावं कुठल्याही मार्गाने असं मला वाटायचं नाही. म्हणून नंतर परत तुम्ही कधीच एनेबल नाही केलं? नाही, गरज नाही वाटली किंवा राहून गेला असं समजा. अर्थात तो काय फक्त निलंजनासाठीच नव्हता. विक्रमही किंवा काही महत्वाचे लोकही VIPs वगैरे सुद्धा तिकडून ये जा करायचे. विक्रम तर घरच्यासारखा होता, त्याला कुठेही घरात जायला यायला मनाई नव्हती. अर्थात तो कधी तिकडून जायचा वगैरे हे काही मी त्याच्याकडनं लिहून नाही घेतलं. का? एक मिनिट. किप्पी, किप्पी. हो साहेब. 9 तारखेला रात्री हे सगळं झालं तेव्हा मी झोपायला गेल्यानंतर तू थोडा वेळ विक्रम बरोबर होतास ना रे? हो साहेब. मग काय झालं जरा नीट सांग ना साहेबांना. विक्रमदादा साहेबांना भेटून निघाले, साहेब झोपायला गेले आणि विक्रमदादा मला बोलले गाडी घेऊन मागच्या गेटला आहे. का? कारण त्यांना मागच्या गेटपासून शॉर्टकट पडतो. पुढे? पुढे काय, मी गाडी घेऊन मागच्या गेटला गेलो. वाजले किती होते तेव्हा? 12, 12:15. आणि दादांना जरा जास्त झाली होती. हा, मी आणि विक्रमने एक ड्रिंक घेतलं होतं. विक्रम सबनीस एका ड्रिंक मध्ये टाईट. ऍक्च्युली त्याला जरा मोठा भरायला सांगितला होता स्वतःसाठी, आणि मी झोपायला गेल्यावर तो अजून पीत बसला असेल तर मला माहित नाही. पुढे? पुढे दादांना बोललो मी येतो तुम्हाला सोडायला. आम्ही निघालो, दादांनी नाक्यावर गेल्यावर गाडी थांबवली, मला उतरवलं. मी दादांना बोललो, दादा तुम्ही घेतलीये रिक्स नका घेऊ, मी सोडतो तुम्हाला. मग काय, दादांनी मला डोळा मारला. दादा बोलले मी काय घरी जाणार नाही आज. म्हणजे कुठे? ते मी नाही विचारलं. मी गाडीवरून उतरलो, दादांनी गाडी चालू केली, गेले सुसाट. किती वाजले होते बरं तेव्हा? 12:15, 12:20.
म्हणजे विक्रमला जिवंत बघणारा शेवटचा माणूस तू आहेस.